लाडक्या बहिणींना आता अखेरची संधी देण्यात आली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीमध्ये योग्य ती कागदपत्र सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला विकास विभागामध्ये कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे। या योजनेतील मार्च आणि एप्रिलचं अनुदान मागच्या आठवड्यामध्ये बुधवारपासून द्यायला सुरुवात झालेली आहे। आता एप्रिल अखेर राज्यामध्ये 1,77,00,000 लाडक्या बहिणी या पात्र ठरलेल्या आहेत। ऑनलाईन ई-केवायसी ऐवजी जिल्हा महिला विकास विभागामध्ये कागदपत्र सादर करण्याची मुभा सरकारनं आता दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी तर समोर आलेली आहे। पहा, सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी तसेच अपात्र लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही अशा महिलांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे। तर पहा, पुन्हा ई-केवायसी सुरू होणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना हा शब्द इथं त्यांनी दिलेला आहे। ते पुढे काय म्हणालेले आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर सविस्तरपणे पाहणार आहोत। तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे। पहा, लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी आणि थकीत हप्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमधील एकही पात्र महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असा त्यांनी शब्द सुद्धा दिलेला आहे। पहा, म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जो 1500 रुपयाचा लाभ आहे तो नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ही एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे। पहा, राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये एकत्र आलेले आहेत। पहा, तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हे 3000 रुपये मार्च आणि एप्रिल महिन्याचे जमा झाले का हे तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांना समजणार आहे। पण पहा, अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेच नाहीत। 70 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत, ह्या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत। पण काही महिला पात्र लाडक्या बहीण असतानाही देखील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेच नाहीत। त्यामुळे पुन्हा ई-केवायसी करता येणार का? पात्र असताना देखील पैसे का मिळाले नाहीत असा प्रश्न आता राज्यातील लाडक्या बहिणीच्या मनामध्ये फिरत आहे। त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। पहा, ई-केवायसी होत राहील पण एकही पात्र लाडकी बहीण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही असा शब्द सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना ई-केवायसी करण्याची संधी मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पहा, अंधेरी येथील लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना हा शब्द दिलेला आहे। पहा, म्हणजे लाडक्या बहिणींना आता उपमुख्यमंत्र्यांनी हा शब्द देऊन टाकलेला आहे की लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी ही प्रक्रिया आहे ती इथं अशी सुरू राहणार आहे आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण करून त्यांच्या खात्यामध्ये हा मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो एकत्रितपणे दिला जाणार आहे। आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे असल्याचं मत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर व्यक्त केलेलं आहे। पहा, लाडकी बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मला इथं आमंत्रित केलं, याचा मला मनस्वी आनंद होत आहे। आम्ही गरिबी पाहिली आहे, आमच्या आई आणि पत्नीने केलेली काटकसर पाहिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे। कुणी माईचा लाल आला तरी हे उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे यावेळी पुन्हा एकदा या सभेमध्ये जाहीर झालेलं आहे। पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजना ही कोणत्याही कारणामुळे बंद होणार नाही असं देखील इथं सरकारनं आपल्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तसा त्यांनी निर्णय सुद्धा इथं घेतलेला आहे। आज आपण खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करतोय, त्यांच्यासाठी योजना तयार करतोय, त्यांना आत्मनिर्भर बनवतोय, त्यांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली, मुलींचे उच्च शिक्षण आपण मोफत केले, आपल्या नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा आपण घेतला। पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनीही महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असेही त्यांनी या सभेमध्ये स्पष्टपणे मांडलेले आहेत. पहा, तुमचं मत काय आहे? लाडकी बहीण योजना नक्की सुरू राहील की बंद होईल? हे सुद्धा तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळालेले आहेत. तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हे 3,000 रुपये जमा झाले असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन चेक करायचं आहे. बँकेत जाऊन तुम्ही त्याचं स्टेटमेंट काढून तिथं पाहायचं आहे. काही लाडक्या बहिणींना मात्र हे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. पहा, काही लाडक्या बहिणी पात्र असताना देखील त्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. तर पहा, ई-केवायसी तसेच इतर तांत्रिक कारणामुळे अनेक लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, असं देखील इथं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळेच आम्हाला आमचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न लाभार्थी महिला आता सरकारला विचारत आहेत. तसेच ई-केवायसी रखडल्यामुळे किंवा काही त्रुटी राहिल्यामुळे जर आम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणारा 1,500 रुपयाचा लाभ मिळणार नसेल तर पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी लाडक्या बहिणींना दिली जाणार का, असाही प्रश्न लाडक्या बहिणीकडून इथं उपस्थित केला जात आहे. पहा, तर त्याबद्दलच ई-केवायसी बाबत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. ई-केवायसीची जी मुदतवाढ आहे ती करण्याची मागणी इथं समोर आलेली असताना लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये थेट मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3,000 रुपये पाठवण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे मात्र एकूण 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. पहा, त्यांच्या अर्जात त्रुटी आलेली आहे असे सांगण्यात आले असून त्यामुळेच या लाडक्या या महिलांना यावेळी लाभ मिळालेला नाही. याच कारणामुळे आता ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही त्या महिलांना ती पूर्ण करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलेलं आहे. त्यांच्या या विधानाचा आधार घेत लवकरच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी इथं पुन्हा दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे. पहा, म्हणजे सर्व लाडक्या बहिणींसाठी ज्या 70 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. कारण त्यांची ई-केवायसी इथं पुन्हा एकदा सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर पहा, एकनाथ शिंदे नेमके काय म्हणालेले आहेत? तर एकनाथ शिंदे अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ई-केवायसी आणि लाडकी बहीण योजनेविषयी भाष्य केलेलं आहे. लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभामध्ये बाधा आणणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम केलं जात आहे. तसेच प्रत्येक पात्र महिलेपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे देखील एकनाथ शिंदे यांनी इथं स्पष्टपणे म्हणालेले आहेत. तसेच ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे सतत चालूच राहील असंही शिंदे म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानामुळे आता भविष्यात पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी मिळण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे, असं देखील म्हटलं जात आहे. पहा, म्हणजे लवकरच ई-केवायसीची जी ही प्रक्रिया आहे ती इथं चालू होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. पहा, लाडक्या बहिणींना आणखी एक संधी इथं मिळणार आहे ई-केवायसी करायला आणि त्यांनी लगेच तिथं ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि याचा फायदा सुद्धा त्यांनी इथं घ्यायचा आहे. संधी हुकल्यास त्यांना आता पुढे पश्चाताप नक्कीच होणार आहे. पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना जी ई-केवायसी करण्याची आणखी एक संधी चालून आलेली आहे. त्यामुळे तुमचे नाव लाभार्थी महिलांच्या यादीतून कमी होऊ नये यासाठी या संधीचा फायदा घेणे गरजेचं आहे आणि त्यांचं लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो असाच अखंडितपणे त्यांना मिळत राहणार आहे. पहा, ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पैसे आलेले नाहीत, अशा लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येणार नाही. परंतु या जिल्हा महिला विकास विभागाच्या माध्यमातून त्या ई-केवायसी करू शकतात. पहा, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींची ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी झालेली नाही ते आता ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या ठिकाणी जाऊन त्या तिथे कागदपत्रे सबमिट करून त्या तिथे ऑफलाईन पद्धतीने त्यांची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करू शकतात आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ असाच अखंडितपणे सुरळीतपणे त्या इथं मिळवू शकतात.
पहा, जिल्हा महिला विकास विभागात तुम्ही कागदपत्रे सादर करून ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकता. आता ही शेवटची संधी हुकली तर तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीतून हटवले जाऊ शकते. त्यामुळे या संधीचा लाभ तुम्ही अवश्य घ्यायचा आहे, असं आवाहन सुद्धा सरकारमार्फत केलं जात आहे. पहा, तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नसाल किंवा अपात्र असाल तरी देखील तुम्ही तुमची ई-केवायसी इथं पूर्ण करून घ्यायची आहे.